नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज एक दुर्घटना घडलेली आहे. बदलापुरात एक दुःखद घटना घडलेली आहे. शहापूर या ठिकाणी आज सकाळी झालेल्या अपघातात बदलापूर येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याने आपला जीव गमावलेला आहे. पाटील दाम्पत्याचा या अपघातात अंत झालेला आहे आणि ही दुःखद घटना यामुळे बदलापूरकर हळहळ व्यक्त करत आहेत. पाटील दाम्पत्य बदलापुरात ज्या इमारतीत राहतात त्या इमारतीच्या परिसरात आपण आत्ता आहोत. श्रीजी निवास अशा सोसायटीचं नाव आहे. या ठिकाणी हे दाम्पत्य राहतं. गेल्या 4 ते 5 वर्षापासून ते बदलापुरात वास्तव्यास असल्याची माहिती आणि या ठिकाणी आपण बघू शकतो. या इमारतीत ते राहतात. पियुष पाटील आणि वृंदा पियुष पाटील या नवरा बायकोचा या अपघातात दुःखद अंत झालेला आहे. आपण ही गेली 5 वर्ष ते या सोसायटीत राहतात. या सगळ्या दुःखद घटनेनंतर आपण या ठिकाणी जेव्हा माहिती घेतली त्यावेळेला आपल्याला समजलेलं आहे पियुष पाटील हे मुंबई महानगरपालिकेत सेवा बजावत होते. तर त्यांची पत्नी वृंदा पाटील या 2च महिन्यांपूर्वी अमळनेर या त्यांच्या माहेरच्या गावी नोकरीला लागल्या होत्या. त्या शिक्षिका म्हणून नोकरीसाठी रुजू झाल्या होत्या. ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतलं, ज्या शाळेत त्यांचं बालपण गेलं, त्याच शाळेमध्ये त्यांना शिक्षिका म्हणून नोकरी लागली होती. त्याचा आनंद त्यांना मोठा होता. त्यांना 5 वर्षाची चिमुरडी आहे. 5 वर्षाची कृष्णाली पाटील म्हणून त्यांची छोटी चिमुरडी आहे. या मुलीचा वाढदिवस, त्यांच्या छोट्या चिमुरडीचा वाढदिवस येत्या 9 जानेवारीला त्यांनी साजरा करण्यासाठी ते संपूर्ण कुटुंब अमळनेरला गेले होते. अमळनेर या त्यांच्या गावी आणि त्या ठिकाणी त्या छोट्या मुलीचा त्यांच्या संपूर्ण परिवारासोबत त्यांनी आनंदानं तिचा वाढदिवस साजरा केला. आणि हा सगळा आनंद आणि सगळं सुट्ट्या घालवल्यानंतर आज वृंदा पाटील या आपल्या पतीसमवेत आणि आपल्या छोट्या मुलीसमवेत बदलापूर येथील आपल्या निवासस्थानी येत होत्या. त्यासाठी त्यांनी जी बस, खाजगी बसने ज्या प्रवास करत होत्या त्या खाजगी बसचा शहापूर येथे अपघात झाल्याची जी बातमी आहे ती सगळीकडे प्रसारित होती. आपण बघतोय हा अपघात किती मोठा होता. या अपघातात 3घांना जीव गमवावा लागला आहे. यात 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. आणि या 2 महिलांपैकी एक महिला वृंदा पाटील आणि पुरुष हे तिचे पती पियुष पाटील आहेत, जे बदलापुरात वास्तव्यास आहेत आणि या इमारतीत ते राहतात. सगळ्यात मोठी दुःखद बातमी आहे 5 वर्षाची चिमुरडी, हिला सुद्धा हाताला किरकोळ दुखापत झालेली आहे. मात्र या 5 वर्षाच्या मुलीला आता पुढचं आयुष्य जगायचं कसं, हा मोठा प्रश्न जो आहे तो कुठेतरी एक काळाने जो घाला घातलेला आहे तिच्या आईबाबांवरती, त्यामुळे तिच्यासमोर निर्माण झालेला आहे. की छोट्या चिमुरडीला अजूनही आई वडील काय आहेत ही संकल्पना समजायच्या आधीच आईबापाचं छत्र तिच्या डोक्यावरून हरवलेलं आहे. आणि बदलापुरात ही मोठी दुःखद घटना जी आहे ती आजच्या दिवशी घडलेली आहे. काल आपण संक्रांत साजरी केलेली आहे. आज हा प्रसंग जो आहे तो पाटील दाम्पत्यावरती ओढवलेला आहे. बातमी आपण आपल्या बदलापूरच्या माध्यमातून ज्यावेळेला अपघात झाला आणि अपघातात ज्या दाम्पत्याचा यात अंत झाला, आपण या संदर्भातली एक बातमी आपण प्रसारित केली होती. मात्र यासंबंधी अनेकांनी आपल्याला प्रश्न विचारले होते. अनेक आपले दर्शक आहेत त्यांनाही जाणून घ्यायचं होतं नक्की ह्या बातमीमागचं पुढचं तथ्य काय आहे. आपण या ठिकाणी संबंध माहिती घेतलेली आहे. या ठिकाणचे त्यांचे शेजारी सगळे दुःखात आहेत, अतिशय कष्टात आहेत. कारण काही दिवसांपूर्वी या ठिकाणाहून अमळनेरला जात असताना या शेजाऱ्यांची, पाटील कुटुंबियांची शेवटची भेट झाली होती. एकमेकांचा निरोप घेऊन ते गेले होते. आज ते या ठिकाणी परतणार अशा प्रकारची माहिती त्यांनी यापूर्वी दिली होती. मात्र हे सगळं होत असताना या ठिकाणी परतताना हा जो आहे प्रसंग ओढवलेला आहे. 2च महिन्यांपूर्वी वृंदा पाटील यांना सरकारी नोकरी लागल्याचा आनंद होता. त्या आपल्या मुलीसमवेत त्या ठिकाणी राहत होत्या अमळनेर या ठिकाणी. आणि 2 महिन्याच्या मध्ये या घरी येत होत्या कारण त्यांचे पती जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेत सेवेत आहेत. अशा प्रकारे एका चांगल्या आणि
त्यांच्या स्वभावाविषयी आपण जाणून घेतलं. या ठिकाणी शेजाऱ्यांनीही सांगितलं संपूर्ण कुटुंबाचा स्वभाव जो होता तो मनमिळावू होता, प्रेमानं वागणारं कुटुंब होतं, एकमेकांना सांभाळून घेणारं, मदत करणारं कुटुंब होतं. मात्र या कुटुंबावर कुठेतरी आज काळाने घाला घातलेला आहे आणि हे दाम्पत्य जे आहे ते अपघातात त्यांना मरण पत्करावं लागलेलं आहे. आपण पुन्हा एकदा बघतोय बदलापुरातली ही श्रीनिवास रेसिडेन्सी आहे आणि या श्रीनिवास रेसिडेन्सीमध्ये हे पाटील कुटुंबीय राहत होते. आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या बातम्या आपल्या बदलापूरच्या दर्शकांना देत असतो. बदलापुरातली प्रत्येक घटना, बदलापुरात घडणारी प्रत्येक जी गोष्ट आहे ती आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न जो आहे तो आम्ही करत असतो आणि त्याच प्रामाणिक प्रयत्नातून आपण ही बातमीसुद्धा आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवलेली आहे. ज्या दाम्पत्याचा यामध्ये अंत झालेला आहे त्या दाम्पत्याचा आपल्याला हा फोटो मिळालेला आहे. हे दाम्पत्य आहे ते पियुष पाटील आणि त्यांची पत्नी वृंदा पाटील. ह्या दोन्हीही नवरा बायकोंचा या अपघातात दुःखद अंत झालेला आहे. तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आपले बदलापूरच्या वेगवेगळ्या विषयांसंदर्भात तुम्हाला हव्या असलेल्या बातम्या, तुम्हाला हवे असलेले विषय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.